बापो स्पीडला डेंजर आहे रे. चालवणे तो घाबरतच किती. त्याला समजा ना मला. गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असेल. तर आता आपली मॉर्निंग झालेली आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. दुकान वगैरे लावून झालेलं आहे. बर्फ कापायचा होता. सो आज तुमच्या भावाची जरा कंबर दुखते, त्यामुळे मी माझ्या भावाला सांगितलं आजचा दिवस बर्फ काप बरं. जरा जास्तीच दुखत होती कंबर, म्हणून नाही तुम्ही बोलवत ना असं. त्याला पण तो पण फ्री होता, त्यामुळे मी त्याला बोलवलं. बरं चला आलोय तर कापतोय बर्फ. आपण घेऊन येऊ वडापाव, कारण की आज नाश्ता काय ना आणला आईने घरून, त्यामुळे वडापाव खाऊ. चला हे बघा इथं बर्फ कापतोय. एवढं बारीक नको करू, मोठा बी काप. थोडा मोठा काप. पानी पियो, जिओ लाइफ बचाओ. लाइफ बचाओ और पानी पियो और पानी सेव करो. बहुत इम्पोर्टेंट है. पाणी बहुत इम्पॉर्टंट आहे जिंदगी में. चला काहीच आता करून घेऊया पहिले नाश्ता. ब्लॉगमध्ये आता बघताय तर लास्टपर्यंत बघायला विसरू नका. सातचा ब्लॉग कसा होता कसा नाही ते एंडिंगपर्यंत बघा. सो चला, दादानी पण नाश्ता वगैरे केला, आपणच करायचं बाकी तर करून घेऊ. तर लगेच ब्लॉग कंटिन्यू करू, कारण की आई बोलतो कस्टमर लागले की तुला नाश्ता करायला भेटणार नाही, त्यामुळे आता कोणी नाही तर करून घे नाश्ता. चला पटपट नाश्ता करून घेऊन लगेच भेटू. 1 वाजलाय. माझ्या भावानी तर पूर्ण फ्रीज भरून गेलं तर बर्फाचा. सो आज एवढा बर्फ लागला ना काहीच. 5 लाद्या आणलेल्या, 5 मधले फक्त 1.5 लाद्या राहिल्यात. 1.5 लाद्यामधून आता बघा बर्फ पूर्णच खाली गेला. दादा एक टप घेऊन गेला बर्फाचा. सो याच्यामध्ये थोडासा बर्फ आहे आणि फक्त 1.5 लाद्याच आहेत. 5 लाद्या होत्या, 1.5 लाद्या आहेत. म्हणजे विचार करा ऊन किती पडतंय ना किती नाही. सो लगेच ती अर्धी लादी आहे ना ती कापून घेऊया न लगेच तो सर्व बर्फ म्हणजे फ्रीजमध्ये भरून ठेव, कारण की नंतर उन्हामध्ये सर्व खोलून जाईल, त्यामुळे कापून ठेव. चला पटापट कापू. त्याचे 1:45 वाजलेलं दुकान वगैरे बंद करून आलेलोच घरी. बाबूसाठी रोशनदाने गाडी पण लय भारी आणले. दा घे ना रिवर्स ना के शिट यार. अरे तू रिंगा लागला. थांब अटकली वाटतं. थांब काढू. ही बघा गाडी अँटी केलंय. हे बघा धुरबीर निघतं याच्यासाठी टकलीसाठी. यापूस चालवतो का बरोबर येऊ. गाडी गाडी बापो स्पीडला डेंजर आहे रे. चालवणे तो घाबरतच किती. त्याला समजा ना मला. त्याला हीच गाडी जमत मोठीवाली, छोटवली नाही जमत. तर काही संध्याकाळचे वाजलेत 5:30 वाजलेत. सर्व दुकान वगैरे लावून झालेलं आहे. बर्फ वगैरे कापून पण झालेलं आहे. सो आई पण आलेली आहे. आईने आणलाय मस्त चाय. चायमध्ये टाकली मस्त खारी. सो चला चाय वगैरे पिऊ. आजचा ब्लॉग कसा होता कसा नाही लास्टपर्यंत बघायला विसरू नका. आणि संध्याकाळी जायचं आपल्याला दादासोबत हल्दीला. आता कुठं जायचं ते ना माहीत. दादा बोलला चल बोलतो तो हल्दीला. सो मी, दादा आणि आकाश भाऊ आम्ही तिघंच चाललो आहे. सो बघा ब्लॉग कसा होता कसा नाही. त्यामुळे मी काही जास्त का ब्लॉग बनवला नाही, कारण की आपण हल्दीचं बी जरा शूट वगैरे घेऊया. दादाचं बी चालू आहे थोडंफार, आपण पण त्यामध्ये ॲड करू. चला पहिले घेऊ चाय पिऊन. मस्त चायमध्ये टाकले खारी. तर चला पटापट पिऊ. लगेच आपला ब्लॉग तो एक कंटिन्यू करू. लास्टपर्यंत बघायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळचे वाजलेत 7 वाजलेत. तर मस्त गेलं तर शोरमा आणायला. शोरमा आणलेला आहे.
सो आईने एक खाल्ला आहे, आता मी पण एक खातो कारण की बरेच दिवस झालं खाल्ला नव्हता. सो खाऊ. आईला असं काय माहीत मध्येच आठवतं की आपण हे खाल्ला नाही तर खाऊनच घेऊ. बरं का काय टेन्शन नाही आहे. पहिला तो खाऊन घेऊ मस्त गरम गरम आणलेला. आता थंडा बी झाला असं वाटतं. तो 15 मिनटं झाली असतील आणून त्याला. सो चला मस्त शोरमा खाऊ, लगेच पुढे काय होतं ते बघा. तर काही रात्री ते 9:30 वाजले, दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे. आता जातो मस्त घरी, फ्रेश वगैरे होतो ना, लगेच तुम्हाला भेटतो कारण की आपल्याला जायचं हळदीला दादासोबत. तो दादा बोलतो चला हळदीला जाऊन येऊ. मी आहे, भाऊजी आहे, आकाश भाऊ आहे. भाऊजी आता मगाशी दुकानावर आले तेव्हा बोलते मी पण येतो. बस चला बरं, तुम्ही तरी काय करताल घरी आज. तर चला जाऊया घरी, लगेच फ्रेश झाल्यावर भेटतो तुम्हाला. चला दादा गेलाय, आई आले, लगेच निघू भेटू लगेच फ्रेश. तर काय झालंय मस्त फ्रेश वगैरे झालंय. आता चाललोय भाऊजीला घेऊन नाक्यावरून. हा भाऊजी येतील. सो आकाश भाऊ पण थांबलाय सिग्नल वरती, त्याला पण घ्यायचंय. तो पण हा असं नको बोलू रे. तो मला कवापासून फोन करतो मी सिग्नलला थांबले बंटी ये ये ये, म्हणजे तलोजा सिग्नलला थांबलाय, तिथून त्याला घेऊ लगेच जाऊया. चला आज ब्लॉग कसा होता कसा नाही ते लास्ट पर्यंत बघायला विसरू नका ना. चॅनलवर नवीन असेल तर लवकर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा आमची वहिनी चालली, वडापावली वहिनी. होऊन दे रे जरा, होऊन दे ना. एक तर पहिले सिलेंडरचा तुटवडा आमच्या इकडे मुंड्या सिलेंडर मध्ये मुंड्या बघला बघला की आरसा शिला गेला. हा ते समीक्षाने सांगला. ये बाबा चल चला काहीच निघलो आता गावातून चालू. चला काहीच आपण आता घेतला मस्त भाऊजीला. भाऊजीने मस्त भाऊजी सेंट बिन घेऊन आले होतं. गाडी मधला आहे रे, गाडी मधला. बघू मारा तुम्ही पण. गाडी मधला नाही, तो बोडीला मारायचा आपण वाश येतो ना गाडीचा मच्छीचा, म्हणून तो मारायचा, तो चांगला वाश येतो. बरोबर आहे. चला काहीच आता भाऊजीला घेतलंय, फक्त आकाश भाऊला घ्यायचं बाकी आहे. त्याला घेऊन लगेच निघूया मस्त. हा 12 किलोमीटर हो भेटेल. चला लगेच भेटू. 12 किलोमीटर रास्ता पार करू आम्ही असं. तुम्ही फक्त बघा. मला नाही माहिती. आपण आता पोहोचलोय टोल नाक्याच्या इथे. सो जरा समोर गेला की सिग्नल लागेल, लगेच आकाश भाऊ पण येईल आपल्या सोबत. त्याला आम्ही कधी सांगितलं माहिती का, आम्ही जेव्हा निघू ना तुला 15 मिनिटात फोन करेल तेव्हा निघ. तो भाई अर्धा तास अगोदर येऊन बसलाय. हो त्याला एवढी घाई लागलेली ना, काय माहित कसली घाई लागलेली. हो त्याला बोललो बरं येतो तुला घ्यायला, मला बोलतोय नको बोलतोय. आम्ही जाणार होतो दुसऱ्या रस्त्याने, पण त्याला घ्यायसाठी आम्ही या रस्त्याने आलो. चला आलोय तर आता यो सिग्नल सॉरी टोल नाक्यावर थांबलोय. टोल नाक्यावर आता टोल नाका क्रॉस केलाय. समोर कुठं बसलाय ना कुठं नाही काय माहित. चला बघूया कुठे बसला भाऊ कुठे नाही. पोहोचलोय सिग्नलच्या इथे ना. आपला आकाश भाऊ आलेला आहे. भाऊ किती वेळ थांबला खरं सांग. किती वाजता फोन लावलेला? 9:30 वाजता लावलेला. आता 11:15 वाजलेत. त्याला सांगलं यार रकत नाही येऊ ना, मला नाही लागेल. याला बोललो निघताना तुला फोन करतो. याला घाई कसली होती काय, एवढी घाई कसली होती बाई सांग ना. त्याला वाटतं मला टाकून जातील. नाही मग याला तिकडे नावडे पाठवले. नावडे पाठवे बोललेलं असतं. चला काहीच घेतलाय भाऊला. आता मस्त आहे की काय गरज होती याला 2 घंटे अगोदर येऊन बसलाय. काय 2 घंटे आता आले 10 मिनिटात. नाही भाऊजी खरं नाही ना भाऊजी. हा यांनी परेशान केलं तर फोन करू करू. वाटते का परेशान झाली. तुमचा फोन किती आले काय फेकतोय काही सिरियस. याचे एवढे फोन आलेत ना, माझे तर काहीच नसतील. दाखव माझे. हा एकच. किती मला किती केले ते दाखव ना. एकच फोन केला ना बोलतो एवढा. काय पाणी पी याला येत रस्ता तरी बी कुठं पाहिजे भाऊ. गेला भाऊजी. पाणी ताण लागलं का 1 घंटा उभं राहत काहीच नाही. मिक्स करायचं मिक्स करायला काही नाही तसं. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. तर बघा खाली चला आता काही आपण पोहोचलेलो हो ना. बराच टाइम झाला. अंधार एवढा आहे ना या साईडला. चालतोय बंटी भाऊ पुढे, मी पाठी आहे. लयला आम्ही इकडे
हल्दीला ना? हां हल्दीला आलोय. आवाज तर येतोय. दादा आणि भाऊजी बघा पुढे निघतात. बंटी कसं वाटलं इकडे येऊन? कसं ना भारी वाटलं भारी वाटलं ना? चला काय आता आलेलो आहे. बंटी चला भाऊजी बोलो काहीतरी. काय बोलू? काहीतरी बोला. कमवला. हो ना भाऊजी. दादानी जास्त जमवला. दादाच्या मागे आलतो आम्ही. दादा आता जेवण पण देणार नाही तुम्हाला बघा. जेवण गेले आम्ही आलेलो आहे. आता आतमध्ये जाऊया. पाहिजे आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आता नाचतात आतमध्ये. बंटी नाचतात आहे ना? लाईट घालेलं वाटतं. लाईट गेली जातं वाटतं. मस्तपैकी आतमध्ये घरात बसलेलो. घरातून आम्ही आता जेवायला आम्हाला आलो आतमध्ये, म्हणजे जेवायला बोलवलं आहे आम्हाला. या साईडला भाऊजी, या साईडला बंटी, दादा आहे आणि लोक पाहुणे. चला फटाफट आता जेवण घेऊन ये. भाऊजी बरं वाटलं ना आतमध्ये? कलेची फ्राय वगैरे आहे सगळं. आहेत का? सर्व खायचं आपल्याला? आपल्याला नाही, मला नाही, तुम्हाला. चला काय फटाफट जेवण घेतो आता आम्ही. प्लेट घेतला आहे काय भाऊ? पहिले मच्छी तोरला होता. पहिले मच्छी तोरला होता. तुला घेत? फोनला घेतली मग तुला घेतलं? भाऊजीला नाही. चल चल घे चल. चला गाईस आपल्या भाऊजींना एवढं लेट झालं. बाबा आम्हाला भेटला नाही. आम्ही दुसरीकडे गेलो. आम्ही भेटला उलवायला दिलं. आम्ही त्या दुसऱ्या कोपऱ्याला गेलो. गाईज या साईडला आपल्या भाऊजीचा उपवास होता, त्यामुळे भाऊजीने घेतलं मस्त. भाऊजी काय काय आहे? चना डाळ. हे चना डाळ आणि मशरूम आहे. चना डाळ ना मशरूम, दाल, पापड. दाल भात, पापड, काकडी. मस्त. हा तुम्ही एकटेच अलग बसले ते यार, चांगलं नाही वाटत? सांगा ना. मस्त वाटली. हा भाऊजी या साईडला एकटेच बसलेत. दादा बिदा आम्ही तिकडे बसलेलो त्या साईडला. बोल आता तिकडे दे. गाईज रात्रीचे वाजलेत 12:15 वाजलेत. आता निघतोय घरी जाण्यासाठी. सो भरपूर एन्जॉय वगैरे केला, खूप भारी वाटलं.
सिरियसली काय सांगू आता तुम्हाला भरपूर याच्याबद्दल. मजा आली हं. पण नाचला नाही नाचता येतच नाही तर नाचू कुठून. तर चला ते guys. नाचता येतं ना तर तू निकाल लोलते नाही का नाचायला पाहिजे होतं. शपथ guys, नाचता येत नाही म्हणून आपण नाही नाचत त्यामुळं. मग तू कर होता व्हिडिओ काढत होतो तुमची. अरे पण तर नाचायचं चला होतं. काही आता निघते घरी जाण्यासाठी. माझा घेतलाय का नाही क्लिप नाचताना सगळ्यांचंच घेतलं, तुझा भाऊजीचा सर्व आपल्या तिथे सर्व हम्मेला पाहुणे बिम्मेला. वगैरे होते त्यांच्या सर्वांचं घेतलं. मजा आली मस्त जेवण वगैरे मस्त होता जेवायला पण म्हणजे मानपान दिला मस्त भारी वाटला पहिला घरी सिरियसली एवढा भारी हा, मानपान मस्त. दिला ना काहीच काय खूप सांगू भारी. तुम्हाला. तर मी लावतो लय भारी. तोच. तर तू लय पण- मजा लय. खरं सांगतो guys, खूप भारी असा फॅमिली असं time भेटला लय भारी वाटतं. फॅमिली सारखंच भेटला एकदम प्रेम. family. तर काही आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.